रिठद येथे सेवापूर्ती सोहळा संपन्न। रिठद जिल्हा परिषद शाळेतील श्री विजय तुळशीराम बोरकर यांनी शिक्षक या पदावर काम केले। विजय बोरकर मनाने निर्मळ असून आपल्या शिक्षकी पेशाला साजेसे असे काम करून शिक्षक या पदावरून ऐच्छिक सेवानिवृत्त होत आहेत। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं या दिवशी मुलांच्या सेवेतून मुक्ती घेऊन समाजाच्या कामासाठी कुठेतरी हातभार लागावा या उद्देशानं आज त्यांचा स्वेच्छा सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम संत गजानन महाराज सभागृह येथे संपन्न झाला। गुरुपौर्णिमेच्या पर्वावर स्वेच्छापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाला संत गजानन महाराजाच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन व पूजन मान्यवरांच्या हस्ते करून सुरुवात झाली। शिक्षक संघटनेचे महाराष्ट्राचे पदाधिकारी कालिदास मानेसर, आलमने सर तथा शिक्षक वृंद राष्ट्रवादीचे बाबाराव पाटील खडसे, नकुल देशमुख, डॉक्टर राम शिंदे, माजी सभापती भगवानरावजी गोटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील कव्हर, आमदार अमित पाटील झनक, आमदार भावनाताई गवळी, श्यामराव उगले, विष्णुपंत भुतेकर, बाळासाहेब खरात, गजानन पाचरणे, सभापती बंडू हाडे, सभापती मधुकर काळे, दिलीपरावजी देशमुख, सौ देशमुख, सुभासराव देशमुख, विजय खानजोडे, राजू चौधरी, रामेश्वर नरवाडे, डॉक्टर देवळे, दिलीपजी जोशी, ज्ञानदेव भुतेकर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। काही मान्यवर हिंगोली, बुलढाणा, अकोला जिल्ह्यातील हितचिंतक या कार्यक्रमासाठी आले होते व सर्व मान्यवरांनी विजय बोरकर या शिक्षकाचा गुणगौरव करून पुढील भविष्यासाठी व आरोग्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। बाहेरगावची व गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होती आणि कार्यक्रमस्थळी मान्यवरांसह जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। कार्यक्रमाचे संचालन संजय सुरेकर यांनी केले, प्रास्ताविक डॉक्टर युटी बोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख हनुमान बोरकर सर यांनी मानले। आपण पाहत आहात इंडियन न्यूज 24 साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव पाटील।